हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका सुना येती घरा या मालिकेच्या आजच्या बुधवार 29 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये प्रियंका आदर्श सून बनण्यासाठी पहाटे 3 वाजता उठलीये आणि आदर्श सुनेची सगळी कामं करतीये. तर दुसरीकडे शिवनाथला मात्र प्रियंका आणि श्रीधरच्या लग्नामुळे अपमानाला सामोरं जावं लागतंय. गावातील सगळी माणसं थांबून थांबून शिवनाथला म्हणताय की तुमच्या मधल्या मुलाने लव्ह मॅरेज केलं, पोरगी पळून आणली, तुम्ही सुद्धा हेच केलं होतं, पोरांनी घरात जे पाहिलं तेच केलं, 25 वर्षांपूर्वी तुम्ही सुद्धा हेच केलं होतं. हे ऐकून शिवनाथला खूप वाईट वाटलंय आणि पद्मा ही उमाला म्हणालीये की एक दिवस तुझ्या नवऱ्याची मान इतकी खाली जाईल की माझ्या पायाखाली चेपली जाईल. त्यामुळे उमाला खूप वाईट वाटलंय. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच उमा किचनमध्ये असते आणि स्वयंपाकाची तयारी करत असते. तेवढ्यात प्रियंका तेथे येते आणि विचारते, सासूबाई स्वयंपाकाची तयारी करताय ना, सांगा मी काय करू. परंतु उमा अपेक्षेप्रमाणे तिला काही उत्तर देत नाही, तिच्याशी बोलत नाही, तिला काही सांगत सुद्धा नाही. प्रियंकाला हे समजतं. मग प्रियंकाच पुढे पुढे करते, सासूबाई तुम्ही खिचडी बनवताय का, थांबा मी तांदूळ भिजत टाकते. पण उमा लगेच तांदूळ भिजायला टाकते. प्रियंका म्हणते, टाकले का तुम्ही, मी ना कांदा चिरते. ती कांदा घ्यायला जाणार तर उमा तिच्यापेक्षा अतिप्रचंड वेगाने जाऊन कांदा घेते, कांदा चिरू लागते. मग प्रियंका म्हणते, ठीक आहे तुम्ही कांदा चिरताय का, मी कोशिंबीर बनवण्याची तयारी करते. तर उमा तिच्या पुढे पळत पळत जाऊन कोशिंबिरीसाठी लागणारं सगळं सामानसुद्धा घेऊन येते. हे पाहून प्रियंकाला खूप वाईट वाटतं की उमा तिच्याशी बोलतही नाहीये आणि तिला स्वयंपाकात काही मदतही करू देत नाहीये. प्रियंका म्हणते, सासूबाई प्लीज काही काम सांगा ना मला, मी या घरची सून आहे, मला काही कामं करू द्या ना, सगळी कामं तुम्ही करू नका. पण उमा तिला काहीच बोलत नाही आणि उमा कुकर लावते आणि तेथून जात असते. तर प्रियंका म्हणते, सासूबाई एवढं तर सांगा, 3 शिट्ट्या घ्यायच्या की 4 घ्यायच्या. पण उमा तिला काही न सांगता तेथून निघून जाते. त्यामुळे प्रियंकाला खूप वाईट वाटतं. इकडे भास्कर किचनमध्ये येतो आणि म्हणतो, ओ बायको करा की लवकर, आज पार्टीचा दिवस आहे, काहीतरी तडकती भडकती चीज करा. आणि स्टार्टरसाठी तुम्हाला भजे बनवायला सांगितले होते, अजून तुमचे भजेसुद्धा बनवून नाही झाले का. पण भास्करची बायको खूप चिडलेली असते आणि म्हणते, तुम्हाला काय पार्टी करायचं सुचतंय. आणि येथे तो माणूस आपल्या शिवनाथ भाऊजींना काय काय बोलला ते मला बिलकुल आवडलेलं नाही आहे. तर भास्कर चिडून म्हणतो, ए भाऊजी बिवजी नाही म्हणायचं त्याला, शिवनाथ म्हणायचं. आणि असं काय बोलला ग तो प्रियंकाचा बाक. तर त्याची बायको म्हणते, तुम्ही ऐकलं नाही का, काय म्हणाला तो, अजूनसुद्धा माझ्या कानात तोच आवाज येतोय. तो म्हणाला की तुलासुद्धा एक मुलगी आहे आणि त्या मुलीचं काय होईल एवढं लक्षात ठेव. भास्कर खूप खुश होतो आणि म्हणतो, अगं एक नंबर बोलला ना, चांगलंच बोलला, असंच बोलायला पाहिजे. आणि त्याच्या पोरीबरोबर असंच व्हायला पाहिजे, त्याच्या पोरीने पण असंच पळून जाऊन लग्न करायला पाहिजे. बायको खूप चिडते आणि म्हणते, अहो काय बोलताय तुम्ही, तुमच्या जिभेला काही हाड आहे की नाही, आपलं पण त्यांच्याशी काहीतरी नातं आहे आणि आपल्याला सुद्धा एक पोरगी आहे. आपल्या पोरीने असं काही केलं, पळून जाऊन लग्न केलं तर तुम्ही काय करणार आहात, सांगा तुम्हीच मला आता. भास्कर चिडून म्हणतो, ए गप, माझ्या मुलीवर पूर्ण विश्वास आहे, माझी मुलगी असं कधीच करणार नाही, उगाच माझी संध्याकाळ खराब करू नको, मला माझं माझं काम करू दे, मला पार्टी करायची आहे आणि लवकर ती भजी बनव. असं म्हणून भास्कर रागारागाने तेथून निघून जातो. भास्करच्या बायकोला खूप वाईट वाटतं की आपला नवरा आणि पद्मा जे काही करतीये ते अतिशय चुकीचं करतीये. आणि इकडे उमा परत किचनमध्ये येते, खिचडी झाली की नाही ते पाहते. प्रियंका तिला परत विचारते, आई सासूबाई मी तुम्हाला काही मदत करू का. परंतु उमा काही न बोलता तेथून निघून जाते. त्यामुळे प्रियंकाला खूप वाईट वाटतं की उमा आपल्याला काहीच करू देत नाहीये, ती आपल्याशी असं का वागतीये. आणि थोड्या वेळानंतर उमा ही तिच्या खिडकीतून बाहेर पाहते तर तिला दिसतं की पद्मा भास्कर आणि रुद्रबरोबर मस्त पार्टी करतीये, एन्जॉय करतीये. आणि आज आपल्या घरात जे काही झालं त्याच्याबद्दलच ती पार्टी करतीये हे सुद्धा उमाला माहीत असतं. आणि त्यांच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून उमाला खूप वाईट वाटतं. उमा दुःखी होऊन आपल्या खिडकीचा पडदा बंद करत असते. तेवढ्यात तिला दिसतं की हे तिघे तर पार्टी करताय, पण अन्विता
ही घराच्या मागच्या बाजूस फोनवर कोणाशी तरी बोलतीये आणि तेव्हा उमाला आठवतं की काही दिवसांपूर्वी पद्माने राघववर आरोप लावला होता की राघव अन्विताची छेड काढत होता आणि राघवसुद्धा तेव्हा हो म्हणाला. आणि मग राघवने उमाला सांगितलं होतं की त्या अन्विताचं एका मुलाबरोबर लफडं आहे आणि तो मुलगा खूप वाईट आहे. ही गोष्टच मी तिला समजावून सांगत होतो तर तिने सगळं प्रकरण माझ्यावरच शेकवलं आणि मीच चुकीचं आहे असं दाखवून दिलं. आता आपण जर तिच्या आईलाही सांगितलं तर पद्मा आत्या तिची चांगलीच वरात काढेल, तिला घराबाहेर काढेल, म्हणून हे सगळं मी माझ्यावर घेतलं असं राघवने सांगितलं होतं. उमाला खूप वाईट वाटतं आणि उमा विचार करते माझं लेकरू सगळ्यांसाठी एवढं करतं आणि आज ते या घराला पोरकं झालंय, त्यालाच या घरातून काढलं गेलंय आणि उमाला राघवची खूप आठवण येते. उमा खूप दुःखी होते. तेवढ्यात उमाला बंटी घरी येताना दिसतो आणि उमा लगेच बंटीजवळ येते आणि विचारते बंटी राघव. तर बंटी सांगतो नाही घरी आला, तो तेथे गार्डनमध्येच आहे. मी त्याला किती समजवण्याचा प्रयत्न केला की घरी चल घरी चल, पण त्याने माझं काहीच ऐकलं नाही. तो तेथेच थांबलाय, म्हणतोय की जोपर्यंत दाजी त्याला घ्यायला येत नाही तोपर्यंत तो घरी येणार नाही. उमाला सुद्धा माहीत असतं की शिवनाथ काही त्याला घ्यायला जाणार नाहीये आणि तो कायम त्याच गार्डनमध्ये राहणार आहे. त्यामुळे उमाला खूप वाईट वाटतं आणि उमा ही घरात निघून जाते. तेवढ्यात माधव घरी परत येतो. माधव चक्क दारू पिऊन आलेला असतो. तो अडखळतो पडतो. यावरून बंटी मामाला समजतं की हा दारू पिऊन घरी आलाय. बंटी मामाला खूप टेन्शन येतं. शिवनाथ आणि उमाने त्याला या अवस्थेत पाहायला नको असं त्याला वाटतं. तो लगेच पुढे येतो आणि माधवला सावरतो. माधवला असं वाटतं की आप्पाच आहेत. माधव घाबरून म्हणतो आप्पा आप्पा मी नाही, मला तुमच्याशी एक महत्त्वाचं बोलायचं आहे. बंटी म्हणतो अरे माधवा मी आप्पा नाहीये, मी तुझा मामा आहे, मामा मामा मामा. तेव्हा कुठे माधव शुद्धीवर येतो आणि म्हणतो मामा. आणि तो त्याचे गालगुच्चे घेतो, त्याची पप्पी घेतो आणि म्हणतो मामा तुला एक गोष्ट सांगतो, आयुष्यात कधी कोणाला वचन द्यायचं नाही. वचन दिल्यावर माणसाच्या आयुष्याची वाट लागते. मी तिकडे पण वचन दिलं, इकडे पण वचन दिलं, दोन्हीकडे वचन दिलं आणि माझ्या आयुष्याची वाट लागली. त्यामुळे आयुष्यात काही पण कर, पण कोणाला वचन देऊ नको. अरे बंटी म्हणतो बस झालं, चल घरात, दाजींनी पाहिलं ना तर खूप मोठा मॅटर होईल. माधव म्हणतो ते जाऊ दे, तू मला वचन दे की आयुष्यात तू कोणाला वचन देणार नाही. बंटी म्हणतो अरे दिलं बाबा, दिलं वचन, मी आयुष्यात कधी कोणाला वचन देणार नाही, पण तू चल आतमध्ये. आणि बंटी हा माधवला कसाबसा आतमध्ये घेऊन जातो आणि तो म्हणतो मला झोपायचंय. बंटी म्हणतो चल घरामध्ये झोपवतो, पण माधव म्हणतो मला येथे झोपाळ्यावर झोपायचंय. आणि माधव चक्क या झोपाळ्यावरच झोपी जातो. आरडाओरडा करत असतो, पुन्हा पुन्हा मामा आवाज देत असतो. बंटी त्याला म्हणतो बस आता ओरडू नको, कोणाला काही कळायला नको. आणि माधव झोपी जातो. तेवढ्यात लगेच उमा बाहेर येते आणि एक भली मोठी पिशवी तिच्या हातात असते. ती बंटीच्या हातात ही पिशवी देते आणि म्हणते बंटी या पिशवीत तुमच्या दोघांचा डबा आहे, तुमच्या दोघांच्या अंथरण्या पांघरण्याचा आहे. तेथे जायचं राघवजवळ, त्याला खाऊ घालायचं आणि दोघांनी एकत्र राहायचं. माझ्या राघवला सोडू नको, जमेल ना? तर बंटी म्हणतो काय बोलते तायडे. उमा म्हणते हो जा मग आता. आणि तेवढ्यात माधव आवाज देतो मामा. आणि त्याचा आवाज ऐकून उमाला समजतं की माधव दारू प्यायलाय. उमाला खूप वाईट वाटतं आणि उमा म्हणते आज पुन्हा एकदा माधव दारू पिऊन आलाय. मामा म्हणतो हो ना, आता काय करावं. उमा म्हणते तू जा, मी पाहते त्याला. आणि बंटी तेथून निघून जातो. उमा ही माधवजवळ येते. माधव बडबड करत असतो आणि त्याची ही अवस्था पाहून उमाला खूप वाईट वाटतं. भावनाशी त्याचं लग्न झालं नाही, त्याचं लग्न मोडलं म्हणून त्याची ही अवस्था झाली आहे हे उमाला समजतं. आणि आपल्या सगळ्याच मुलांच्या बाबतीत हे काय घडतंय असा विचार करून उमा खूप दुःखी होते आणि विचार करत बसते. इकडे श्रीधरच्या रूममध्ये प्रियंका ढसाढसा रडत असते. श्रीधरला काय करावं ते कळतच नाही. प्रियंका रडत असते आणि श्रीधर तिला आपल्या खांद्यावर झोपवतो आणि म्हणतो उगी उगी बाळा, काय झालं ते तरी सांग. प्रियंका सांगते त्यांनी कुकर लावला, मी त्यांना विचारलं किती शिट्ट्या घ्यायच्या, 3 का 4. त्यांनी मला ते पण नाही सांगितलं. त्यांनी मला काहीच काम नाही सांगितलं. मी किती म्हणाले हे करू का, ते करू का, ते करू का, हे करू का, पण त्यांनी मला काहीच नाही करू दिलं, म्हणून मला रडू येतंय. श्रीधर म्हणतो
अगं पिऊ, तुला एवढं पण कळत नाही का? त्यांना थोडा वेळ तरी दे. एका दिवसात सगळं होणार आहे का? आपण त्यांच्या इच्छेविरुद्ध लग्न केलंय ना, मग ते थोडे चिडणारच ना आपल्यावर. तर प्रियंका म्हणते, असं कसं? आपण काय चुकीचं केलंय? आपण फक्त एकमेकांवर प्रेम केलंय आणि दोन प्रेम करणाऱ्यांना एकमेकांशी लग्न करण्याचा सुद्धा हक्क नसतो का? तर श्रीधर सांगतो, असतो, नक्कीच असतो. परंतु आता ते आपले आईवडील आहेत. प्रत्येक आईवडिलांना असं वाटतं की आपल्या मुलांनी आपल्या इच्छेप्रमाणे सगळ्या गोष्टी कराव्यात. शिक्षण, लग्न, नोकरी, कामधंदा, आणि त्यातील एखादी गोष्ट आपण त्यांच्या इच्छेविरुद्ध केली की त्यांना राग येतो, ते नाराज होतात. पण शेवटी आईबाप आहेत. आज ना उद्या ते आपल्यावरची नाराजी सोडतील, तुला नक्की स्वीकार करतील, तू टेन्शन घेऊ नको. प्रियंका म्हणते, पण माझ्यामुळे या घराची संपूर्ण घडी विस्कटली आहे. तुझ्या भावामुळे आपलं लग्न झालं आणि आज राघव भाऊजीच या घरात नाहीये. आप्पांनी त्यांना घराबाहेर काढलं. त्याचंसुद्धा मला खूप वाईट वाटतंय. तर श्रीधर तिला समजावून सांगतो, त्याचंसुद्धा एकच उत्तर आहे, धीर धरा. एक ना एक दिवस आप्पा राघवला सुद्धा घरी बोलवतील. राघव घरी येईल, तू टेन्शन घेऊ नको. आणि आधी तर स्वतःला दोष देणं बंद कर. डोळे पुस बरं, असं म्हणून तो प्रियंकाचे डोळे पुसतो. प्रियंका म्हणते, पण हे सगळं कधी होईल? श्रीधर म्हणतो, होईल. पण जेवढी घाई करशील तेवढ्या चुकीच्या गोष्टी घडतील आणि जेवढा धीर धरशील तेवढं सगळं ठीक होईल. प्रियंकाला सुद्धा हे पटतं. आणि इकडे बंटी मामा हा राघवजवळ गार्डनमध्ये पोहोचलेला असतो. बंटी मामा उमाने दिलेला डबा राघवला देतो आणि राघव सगळ्यात आधी एक दुसरा डबा त्याचा वास घेतो आणि त्याला समजतं की यात आईने माझ्यासाठी लाडू पाठवले आहेत. तो हा डबा उघडतो तर यामध्ये लाडू असतात. हे लाडू पाहून राघव खूप खुश होतो आणि म्हणतो, आई शेवटी आईच असते. राघव हा एक लाडू खातो. बंटी मामा म्हणतो, अरे राघव, चल ना रे घरी. परंतु राघव लगेच हा डबा बंद करून ठेवतो आणि म्हणतो, मामा आता हेच माझं घर. आणि राघव त्याचं अंथरूण टाकतो आणि तेथे झोपी जातो आणि विचार करतो, आज माझ्या भावाला त्याचं प्रेम मिळालंय. दोघे लग्न करून त्या घरात राहत आहे. फक्त आता आई आणि आप्पांनी त्यांना स्वीकारायला हवं. मग हा राघव आयुष्यभर या घराच्या बाहेर राहायला सुद्धा तयार आहे, असा विचार राघव करतो आणि खुश होतो. इकडे शिवनाथ हा जेवायला येतो. त्याला दिसतं की श्रीधर आणि प्रियंका आधीच तेथे आहेत. शिवनाथला त्यांना पाहून खूप राग येतो आणि शिवनाथ म्हणतो, मला नाही जेवायचंय. तेवढ्यात उमा म्हणते, अहो तुम्ही नाही जेवला तर घरात कुणीच नाही जेवणार. आणि शिवनाथ हा लगेच जेवायला बसतो. उमा त्याला जेवण वाढते. खिचडी केली असते. खिचडी आणि कोशिंबीर वाढते. मग प्रियंकासुद्धा श्रीधरला वाढते आणि शिवनाथ फक्त एक घास खातो. लगेच ताटाला नमस्कार करतो आणि तेथून जाणार. तर प्रियंका त्याला थांबवते आणि म्हणते, आप्पा प्लीज असं करू नका. मला माहिती आहे की तुम्ही माझ्यामुळेच जाताय, पण तुम्ही असं करू नका. भूक मारू नका. तेवढ्यात शिवनाथला ठसका लागतो आणि उमा त्याच्या पाठीवर धपाटे देत असते. प्रियंका त्याला पाणी प्यायला देते, पण शिवनाथ तिच्या हातून पाणी घेत नाही आणि स्वतः पाणी घेतो, पाणी पितो आणि म्हणतो, उमा सांगून ठेव, या घरात माझ्याशी बोलण्याची गरज नाही आहे आणि जे नवीन पाहुणे आले त्यांनी तर नाहीच नाही. असं म्हणून शिवनाथ रागारागाने तिथून निघून जातो. त्यामुळे प्रियंका, श्रीधर यांना खूप वाईट वाटतं आणि आता आपल्याला हे सहन करायचं आहे हे मात्र त्यांना ठाऊक असतं. थोड्या वेळाने रात्र नाही तर पहाट होते आणि अचानक प्रियंका आणि श्रीधरच्या रूममध्ये जोरात अलार्म वाजायला लागतो. श्रीधर खूप घाबरतो, दचकून जागा होतो. प्रियंकासुद्धा जागी होते. श्रीधर म्हणतो, आले आले, तुझे पप्पा आले, तुझे पप्पा आले, मोठी काठी घेऊन आले, मारणारे मला, परत मारणारे मला. प्रियंका म्हणते, श्री कोणी आलेलं नाहीये, पहाट झालीये, मी मोबाईलचा अलार्म लावला होता, तो अलार्म वाजतोय. श्रीधर म्हणतो, नाही नाही नाही, तुझे पप्पा आले, तुझे पप्पा आले, आता मारणारे मला. प्रियंका म्हणते, अरे नाही, हे पहा मोबाईल आहे. आणि ती अलार्म बंद करते. श्रीधर म्हणतो, एवढ्या पहाटे कशाला अलार्म लावलाय? मलाही झोपू दे आणि तूही झोप. आणि श्रीधर झोपी जातो. प्रियंका त्याच्या अंगावर अंथरूण टाकते. प्रियंकासुद्धा क्षणभरासाठी झोपते, पण परत डोळे खाटकन उघडते आणि म्हणते, नाही 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 नाही, मी झोपून चालणार नाही. आधीच मला आप्पा या घरात पाहुणी समजतात. सासूबाई मला काही काम सांगत नाही आणि मी जर अशी झोपून राहिले तर त्यांना असं वाटेल, ही सून काय कामाची आहे, दिवसभर फक्त झोपाच काढते, काही काम करत नाही. नाही, मला आदर्श सून होऊन दाखवावंच लागेल. आणि श्रीने मला सांगितलं होतं ना की त्याचे आप्पा पहाटे 5 वाजता उठतात आणि पहाटे 5 वाजता उठल्यावर त्यांना घरातील सगळी कामं झालेली आवडतात. मग मी काय करते,
अजून तर 4ही वाजलेले नाही आहे. सगळी कामं आधीच करून ठेवते. मग आप्पांना असं वाटेल की मी या घरची आदर्श सून आहे, या घरची सून होण्यास एकदम योग्य आहे आणि ते मला सून म्हणून स्वीकारतील. आईसुद्धा मला किचनमध्ये सगळी कामं सांगतील, म्हणजे मी या घरची सून बनेल, सगळे मला स्वीकारतील. मला असंच करावं लागेल, आता झोपून नाही चालणार. चला मी उठते, असं म्हणून प्रियंका उठते आणि विचार करते, सगळ्यात आधी ना मी अंघोळ करून घेते. प्रियंका ही अंघोळीसाठी टॉवेल वगैरे काढते, अंघोळीला जाणार एवढ्यात तिचा विचार बदलतो आणि म्हणते, नाही नाही, आता अंघोळ करत बसले त्यानंतर आवरायचं म्हटलं तर अर्धा पाऊण तास त्यातच जाईल, तोपर्यंत आप्पा उठतील. नाही नाही नाही, आधी मी बाकीची सगळी कामं करून घेते आणि मग अंघोळ वगैरे करते, मग आवरते. असा विचार करून प्रियंका ही आपल्या रूमच्या बाहेर येते. बाहेर अंधार असतो, सगळे झोपलेले असतात. प्रियंका विचार करते, आता काय करू, आदर्श सून काय काम करते. हां, सगळ्यात आधी ना सगळ्यांसाठी आलं टाकून मस्त फक्कड चहा बनवते. मग प्रियंका विचार करते, अजून तर पहाटेचे 4 पण नाही वाजले, एवढ्या सकाळी उठून चहा कोण पिणार आहे. जेव्हा सगळे उठतील ना तेव्हा सगळ्यांसाठी चहा बनवते, आता चहा नाही बनवत. मग एक आदर्श सून काय काम करते, कोण मला सांगेल. कोणाला फोन करून विचारू का. नको नको, आता इतक्या पहाटे कोणाला फोन केल्यावर आदर्श सून काय करते ते नाही, शिव्या भेटतील मला. आणि तेवढ्यात प्रियंकाला एक आयडिया सुचते आणि प्रियंका म्हणते, हो, इंटरनेट, ज्याला नाही कोणाची साथ त्याला मिळतो इंटरनेटचा हात. असा विचार करून प्रियंका इंटरनेटवर शोधते की आदर्श सून पहाटे उठून काय काम करते. आणि मग प्रियंकाला कामांची लिस्ट सापडते. या लिस्टमध्ये सगळ्यात आधी असतं की आदर्श सून पहाटे उठून आपलं अंगण शेणाने सारवून घेते आणि त्यावर रांगोळी काढते. प्रियंका म्हणते, पण आता एवढ्या पहाटे मला शेण कोठे भेटणार आहे, शेणाची व्यवस्था तर आधीच करायला पाहिजे. आता शेण नाही मिळालं तर हे पहिलं काम तर बोंबललं, नको नको, हे नको करायला. प्रियंका दुसरं काम पाहते. त्यात असं लिहिलं असतं की आदर्श सून पहाटे लवकर उठून विहिरीतून पाणी काढते आणि घरातील सगळं पाणी भरते. आणि ही आयडिया तिला खूप आवडते. प्रियंका म्हणते, हो हो, हे अगदी योग्य काम आहे, हे काम मी करू शकते. मी ना विहिरीतून पाणी भरते, पण त्याआधी खराट्याने सगळं अंगण झाडून काढते, म्हणजे 2 कामं होतील. आणि मग जेव्हा सगळे उठतील तेव्हा त्यांच्यासाठी फक्कड असा चहा बनवते, म्हणजे सगळे खुश होतील. आप्पा आणि आईंनासुद्धा असं वाटेल की मी आदर्श सून आहे, पहाटे उठून घरातली कामं करते, सगळेच माझ्यावर खुश होतील, आता आदर्श सून व्हायची वेळ आली आहे. असा विचार करून प्रियंका खूप खुश होते आणि आपल्या कामाला लागते. आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, सुना येती घरा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. प्रियंका खरंच खूप चांगली मुलगी आहे आणि या घरची आदर्श सून होण्यासाठी प्रयत्न करते. पण शिवनाथ आणि उमाचा राग एवढ्या लवकर जाईल असं दिसत नाही, त्यामुळे तिला खूप सारे गोष्टी कराव्या लागतील त्यांचं मन वळवण्यासाठी, एवढं मात्र खरं. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय, तर सुना येती घरा या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की प्रियंका चहा बनवणार आणि उमाला सांगेल की तू सगळ्यांना चहा दे. उमा शिवनाथला चहा देईल आणि हा चहा पिताच शिवनाथला समजेल की हा चहा उमाने नाही बनवला आहे, दुसरं कुणीतरी बनवला आहे. त्यामुळे तो आता चहा पिल की नाही हे तर पुढील एपिसोडमध्येच कळेल. आणि मग थोड्या वेळानंतर शिवनाथ जेव्हा आपल्या कामानिमित्त गावात जाईल तेव्हा काही गावकरी त्याला थांबवतील आणि म्हणतील, काय शिवनाथ साहेब, तुमच्या मधल्या मुलाने पळून जाऊन लग्न केलं, दुसऱ्याची पोरगी पळून आणली, हे काय बरोबर नाही केलं. पण आता काय करणार, मुलं घरात जे होतं तेच शिकणार ना. आपल्या शिवनाथ साहेबांनी सुद्धा 25 वर्षापूर्वी तेच केलं होतं, पोरगी पळून आणून लग्न केलं, त्यांच्या पोरांनी पण तेच केलं. हे ऐकून शिवनाथला खूप वाईट वाटणार. आणि मग इकडे पद्मा ही उमाला सांगेल की आज अख्ख्या गावात तुझ्या नवऱ्याची छीतू होतीये, सगळे त्याचा अपमान करताय, त्याची मान खाली झुकलीये आणि आता तो दिवस दूर नाहीये जेव्हा त्याची मान ही माझ्या पायाखाली असेल आणि मी ती माझ्या पायाखाली चिरडून टाकणार. हे ऐकून उमाला खूप वाईट वाटेल. मग आता उमा काय उत्तर देईल हे तर पुढील एपिसोडमध्येच कळेल. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा आजचा एपिसोड आवडला का, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि सुना येती घरा या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड
तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.